मुंडेंचे पीए अनंत गर्जे यांच्या पत्नीनं आत्महत्या केल्याचं प्रकरण किंबहुना मृत्यू झाल्याचं प्रकरण, तर ही आत्महत्या नाहीये तर हत्या असल्याचा नातेवाईकांचा आरोप आहे। आज येणाऱ्या शवविच्छेदन अहवालातून मृत्यूचं गूढ उकलणार आहे। अनंत गर्जे हे पंकजा मुंडेंचे पीए आहेत। याच वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये त्यांचा विवाह झालेला होता। डॉक्टर गौरी यांच्याशी त्यांचा विवाह झाला होता। डॉक्टर गौरी यांनी परवा रात्री आत्महत्या केली असं अनंत गर्जे यांचं म्हणणं आहे। मात्र ही आत्महत्या नसून हत्या असल्याचं गौरीच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे। पंकजा मुंडे यांचे पीए अनंत गर्जेंना अटक करण्यात आली। अनंत गर्जे स्वतःहून वरळी पोलीस ठाण्यामध्ये हजर झाले। रात्री 1 वाजता अनंत गर्जे पोलिसांसमोर शरण गेले, तर पत्नी डॉक्टर गौरी गर्जे यांच्या आत्महत्या मृत्यू प्रकरणामध्ये गर्जेंना अटक करण्यात आली। अनंत गर्जेंना अटक केल्याचं दाखवा तरच अंत्यसंस्कार करणार, डॉक्टर गौरी यांच्या नातेवाईकांनी ही मागणी केलेली आहे। ही भूमिका त्यांनी घेतली। पाथर्डी पोलिसांकडून नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। गर्जे यांना अटक केल्याचं दाखवल्याशिवाय अंत्यसंस्कार न करण्याचा निर्धार नातेवाईकांनी केला। अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यामध्ये मौजदेवडी या गावी डॉक्टर गौरी यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे। डॉक्टर गौरी यांच्या नातेवाईकांकडून सध्या आक्रोश केला जातो। आधी अनंत गर्जेंना अटक केल्याचं दाखवा, त्याचे पुरावे द्या आणि त्यानंतरच डॉक्टर गौरी यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील अशी भूमिका आता गौरी यांच्या नातेवाईकांनी घेतलेली आहे। पाथर्डी पोलिसांकडून नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न सुरू आहे। मात्र नातेवाईक हे आपल्या भूमिकेवर ठाम आहेत। आधी अनंत गर्जेंना अटक केल्याचं दाखवा, त्यानंतर अंत्यसंस्कार करू, तोवर अंत्यसंस्कार करणार नाही अशी ठाम भूमिका डॉक्टर गौरी यांच्या नातेवाईकांनी घेतलेली आहे। दृश्य आपण पाहतोय, डॉक्टर गौरी यांचे नातेवाईक कशा प्रकारे हतबल होऊन आपला आक्रोश करतायत। पोलीस त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतायत, मात्र हतबल झालेले डॉक्टर गौरी यांचे नातेवाईक त्यांचा आक्रोश आपण पाहू शकतो। रस्त्यावर बसून, जमिनीवर बसून ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आणि पोलिसांसमोर ते आपली भूमिका मांडतात। आधी अनंत गर्जेंना अटक केल्याचं दाखवा, त्यानंतरच अंत्यसंस्कार करू, तोवर अंत्यसंस्कार करणार नाही अशी भूमिका डॉक्टर गौरी यांच्या नातेवाईकांनी घेतली आहे। अधिकचे तपशील देत आहेत प्रतिनिधी उदय नागरगोजे। उदय, विक्रांत, आपण जर पाहिलं तर गौरी यांच्या आत्महत्येनंतर नातेवाईकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। गर्जे याचं जे मूळ गाव आहे पाथर्डी तालुक्यातील, त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्याचं नातेवाईकांनी ठरवलंय, परंतु त्याच्या घरासमोरच अंत्यसंस्कार करण्याचा आक्रमक पवित्रा नातेवाईकांनी घेतलाय। परंतु या ठिकाणी पोलीस आहेत, तसेच त्या ठिकाणचे स्थानिकचे ग्रामस्थ देखील आहेत, त्यांच्याकडून गौरी यांच्या नातेवाईकांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला जातोय। दुसरीकडे गर्जे याला अटक केले तर आम्हाला व्हिडिओ कॉलद्वारे दाखवा, तरच आम्ही अंत्यसंस्कार करणार असा देखील पवित्रा नातेवाईकांनी घेतलाय। आता यामध्ये पोलीस प्रशासनाकडून समजूत घालण्याचा प्रयत्न केला जातोय। आता पोलीस प्रशासनाच्या या प्रयत्नाला कसं यश येतं आणि गौरी यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार नेमके कुठे होतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे। विक्रांत, बरं, धन्यवाद उदय या सगळ्या माहितीसाठी। महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। खरं तर अनंत गर्जे हे पंकजा मुंडेंचे पीए आहेत। त्यांचं यावर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये लग्न झालं होतं। त्यांच्या पत्नी डॉक्टर गौरी यांनी 2 दिवसांपूर्वी आत्महत्या केली। ही आत्महत्या नसून हत्या आहे असं गौरी यांच्या कुटुंबियांचं म्हणणं आहे। आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर आता गौरी यांच्यावर अंत्यसंस्कार तोपर्यंत करणार नाही जोपर्यंत अनंत गर्जे यांना अटक केल्याचे तुम्ही दाखवणार नाही, त्याचे पुरावे देणार नाही अशी भूमिका गौरी यांच्या कुटुंबियांनी घेतली आहे। काल रात्री 1 वाजता अनंत गर्जे हे स्वतः पोलिसांसमोर शरण आले आणि त्यांना अटक करण्यात आली अशी माहिती आहे। मात्र ते आम्हाला दाखवा, तो पुरावा आम्हाला द्या अशी भूमिका आता डॉक्टर गौरी यांच्या कुटुंबियांनी घेतलेली आहे। या संदर्भात बोलण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमाने आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडल्या गेलेल्या आहेत। अंजली ताई, सगळं प्रकरण तर तुम्हाला माहिती आहे, किंबहुना तुम्हीच काही वेळापूर्वी सगळं प्रकरण सविस्तर समजावून सांगितलं। आता डॉक्टर गौरी यांच्या कुटुंबियांनी भूमिका घेतली आहे, अटक केल्याचा पुरावा दाखवा तर आम्ही अंत्यसंस्कार करू। काय वाटतं आपल्याला या संदर्भात, काय प्रतिक्रिया? नाही, आताच्या घटनेला मला जी माहिती मिळाली आहे ती अशी आहे की यांनी ठरवलंय, पालवे कुटुंबियांनी ठरवलंय की तिचा अंत्यविधी जो आहे तो अनंत गर्जेंच्या घराच्या समोर करायचा होता त्यांना। आणि त्यासाठी त्यांनी ती लाकडं वगैरे आणली आणि ते सगळं करण्याचा प्रयत्न करत होते। त्याच्यावर काही माध्यमांचे जेव्हा कॅमेरा तिथे पोहोचले तेव्हा तुम्ही कॅमेरा काढलात तर आम्ही कॅमेरा फोडून टाकू
अशी देखील सगळी जे चाललंय तिथे आत्ताच्या कटकेला तिथे मोठ्या प्रमाणात बाचाबाची देखील होतीये. भगवत नाहीये सगळं, पण जी दादागिरी केली जाते तिथे तीही देखील पावत नाहीये. काय बोलायचं तेच काही कळत नाहीये, कारण ज्या पद्धतीने हे सगळं होतंय ना, अतिशय म्हणजे चीड आणणार आहे, खूप चीड आणणार आहे. अंजलीताई, तुम्ही जे म्हणताय की इथे कॅमेरा काढू नका किंवा ते सगळं गर्जेंच्या कुटुंबियांकडून केलं जातंय, दादागिरी जी म्हणताय हो हो, नक्कीच. कारण पॉलिटिकल बॅकिंग जे आहे की ज्या मुलाला माझा मुलगा आहे, पुत्र समान आहे असं जर पंकजा मुंडे म्हणत असतील तर अधिकारी म्हणा, सगळी यंत्रणा म्हणा, ती त्यांच्यासाठी काम करणार आहे. त्यामुळे पालवे कुटुंबाला जो राग आला आहे तो त्याचाच आहे की बाबा प्रत्येक गोष्ट ही दाबण्याचा जो प्रकार होतोय त्याच्या विरुद्ध ते सगळ्या कुटुंबियांना राग आला आणि म्हणून त्यांनी त्याचं पाऊल उचलायचं ठरवलं की ते आनंद गरजेच्या घराच्या समोरच करायचं. आणि ही जी आता मला काही व्हिडिओज वगैरे एका व्यक्तीने पाठवले तिकडचे, खूपच वाईट आहे. सगळं बघूनच कसतरी झालं मला. ते माध्यमांना मी तुमच्या चॅनलकडे देखील पाठवलेत, ते तुम्ही दाखवले तर तुम्ही सगळ्यांनाच कळेल काय चाललंय तिथे ते. अंजलीताई, या सगळ्या प्रकरणाच्या अनुषंगानं काही वेळापूर्वी सुद्धा आपण बोललो, त्यावेळी सुद्धा तुम्ही असं म्हणालात की दबाव हा शब्द वापरला जातोय. दबाव कुठून येतोय? म्हणजे पोलीस तक्रार दाखल करून घेत नव्हते, त्यासाठी बराच वेळ काढला गेला. त्यानंतर एक व्यक्ती होती जिनं सेटलमेंट हा शब्द वापरला. नेमकं काय सुरू आहे असं वाटतं आपल्याला? नाही, मला कळतं या लोकांना ना, राजकारणी लोकांना एकच भाषा कळते, ती असते सेटलमेंटची. जर कोणी लढत असेल, कोणी हे करत असेल तर प्रत्येक गोष्ट पैसे फेकून त्या विषय मिटवण्याची त्यांना जी सवय लागली आहे ना, तसाच काहीसा प्रकार काल आम्ही बघितला. आणि एवढंच नाही तर काल मी जे पंकजा मुंडेंचं स्टेटमेंट देखील बघितलं. काल त्यांनी असं स्टेटमेंट केलंय की मला 6:30 ते 6:45च्या सुमारास मला ही बातमी कळली. माझ्या दुसऱ्या पीएच्या फोनवर आनंद गरजेचा फोन आला आणि त्यांनी हे सगळं सांगितलं की त्याच्या पत्नीने आत्महत्या केली. मला प्रश्न पंकजा मुंडेंना विचारायचा आहे की मग तुम्ही काय केलं? मला जर 8 वाजता कळलं तर 8:30 वाजता मी पोलीस स्टेशनमध्ये, माझ्या घराहून अर्धा तास 20 मिनिटं लागतात तिथे पोहोचायला, तर मी तिथे हजर होते. तुम्ही वरळीच्या वरळीमध्ये असताना स्वतःला नाही जमलं तर निदान अधिकाऱ्यांना पाठवून मदत करण्याची गरज तुम्हाला वाटली नाही? कुठल्याही प्रकारचं स्टेटमेंट तुम्ही संध्याकाळी 7:30 नंतर दुपारी दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत द्यावं असं तुम्हाला वाटलं नाही? त्या पालवे कुटुंबाला मदत करण्याची गरज वाटली नाही? काय बोलायचं या सगळ्यांना? आणि मग म्हणतात की म्हणजे आम्हाला प्रश्न विचारले जातात. अरे का विचारणार नाही तुम्हाला? तुम्ही काय केलं त्या कुटुंबाला मदत करण्यासाठी? रात्री ते अक्षरशः जेव्हा त्यांना बातमी कळली, ढसाढसा रडत जर ते कुटुंब तिथे मुंबईत पोहोचलं आणि त्यांना मुंबईत काही ओळख नव्हती. आता ही तुमच्या तिथली लोक आहेत, तुमच्या बोलू नये पण सगळे समाजाची आहेत, तरी सुद्धा तुम्ही मदत करत नाहीत का? तो तुमचा पीए आहे म्हणून? त्या पीएचे सुद्धा सासरचा एकही माणूस उपस्थित नाही. जर ती नुसतीच आत्महत्या होती तर सासरचा एकही माणूस तिथे उपस्थित का नव्हता? हे प्रश्न आम्ही विचारू नयेत? खरं अंजलीताई, प्रश्न अनेक आहेत. या प्रश्नांची उत्तरं कधी मिळतील ठाऊक नाही, मात्र लवकरात लवकर मिळावीत हीच अपेक्षा आहे. आणि आजच्या शवविच्छेदन अहवालातून नेमकी काय माहिती समोर येते तेही पाहणं महत्त्वाचं असणार आहे. धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.